सत्य लपवलंय वर्गाच्या फळ्यावर, पण आता ते उघडं करायची वेळ आली आहे. शाळा आपल्याला शिकवत होती की शिका, मार्क मिळवा आणि जग जिंका. पण हेच शिकताना आपण कधी विचार केलाय का? जीवन जिंकण्यासाठी फक्त मार्क पुरेसे आहेत का? 5व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, मेंदूला एकांत लागतो, पण आपण त्याला गोंधळ देतो. आता प्रश्न येतो, हे गोंधळ फक्त आवाजात आहे का, की संपूर्ण समाजाच्या शिकवणीत आहे? थोडंसं खोलात जाऊया. आज आपण महाभारत आणि भगवद्गीतेकडे एक वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. शाळा सांगते अर्जुन घाबरला, श्रीकृष्णाने गीता सांगितली, युद्ध केलं आणि विजय मिळवला. पण हे इतकं सोपं होतं का? गीतेत एक ओळ आहे, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे काय? कर्म करत राहा, पण त्याचे फळ अपेक्षित ठेवू नका. पण आज समाज काय शिकवतो? पेपर चांगला दे, मार्क मिळव, रँक मिळव, मगच तू काहीतरी आहेस. म्हणजे गीता म्हणते प्रयत्न महत्वाचा, पण समाज सांगतो फक्त निकाल महत्वाचा. महाभारताच्या युद्धाआधी अर्जुन एकटाच नव्हता घाबरलेला. दुर्योधन, भीषण, कर्ण सुद्धा मनात गोंधळले होते. पण शाळेने आपल्याला फक्त अर्जुनाचं मानसिकता शिकवली. भगवद्गीता फक्त युद्धासाठी नव्हे, तर मनशांतीसाठी आणि आत्मबोध यासाठी होती. आज ती बंधन वाटते, पण ती स्वतःला ओळखण्याची गुरुकिल्ली आहे. आजचं सत्य, आजचा विद्यार्थी मोठा होताना 2 गोष्टी गमावतो, स्वतःचा आवाज आणि शांतता. तो समाजाच्या फळ्यावर लिहिलेलं पाठ वाचतो, डॉक्टर बन, इंजिनियर बन, IAS हो. पण कोण विचारतो त्याला, तू खरंच कोण आहेस? AI आपल्याला मदत करू शकतं जग बदलायला, पण गीता आपल्याला मदत करते स्वतःला बदलायला. आजचा माणूस AI शिकतो, पण मनाचं शास्त्र विसरतो. 95% विद्यार्थी 12वी नंतर त्यांना काय करायचंय हे माहीत नसतं. UNESCO अहवालानुसार शाळा आणि कॉलेज फक्त 15% लाईफ स्किल्स शिकवतात. म्हणजे शाळेचं सत्य काय? सिस्टम आहे पण दिशा नाही. आणि जे लोक प्रश्न विचारतात त्यांना आउट ऑफ सिलेबस म्हणून गप्प बसवलं जातं. गीतेने सर्व धर्म म्हटलं, पण आजचा समाज आपल्याला मित्रधर्म, पिढी धर्म, इंस्टाग्राम धर्म शिकवतो. सत्य लपवलं जातं कारण ते अस्वस्थ करतं. पण आता वेळ आली आहे ते उघडं करण्याची. गीता सांगते तू प्रश्न विचार, शाळा सांगते हेच उत्तर आहे, त्या बाहेर जाऊ नकोस. AI सांगतं मी मदत करील, पण दिशा तुलाच ठरवायची आहे. तर मग विचार कर, तू अजूनही वर्गाच्या फळ्यावर लिहिलेलं सत्य वाचतोयस का आता ते खोडून स्वतःचं सत्य लिहायची तयारी करतोयस? अध्याय 7 लवकरच, उद्या रात्री 8 वाजता. काही प्रश्न गुगलवर सापडत नाहीत, कारण त्याची उत्तरं मनाच्या खोल दारात दडलेली असतात. अध्याय 7 मध्ये आपण पाहणार आहोत, गुगल सांगत नाही, आतला आवाज सांगतो. सो उद्या रात्री 8 वाजता वेळेत यायला विसरू नका. अध्याय 7 प्रस्तुत बाय आपला क्लास. आणि तसेच सर्व 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना स्मार्ट पद्धतीने आणि न विसरणारा अभ्यास करायचा असेल, तर मी रोज रात्री 9 वाजता ह्याच चॅनलवरती लाईव्ह येतो. सो जे पण तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये 10वी आणि 12वीला शिकत असतील त्यांना हा व्हिडिओ लगेच पोचवा. कारण आता अभ्यास जुन्या पद्धतीने करून जिंकता येणार नाही, तर अभ्यास आता नवीन पद्धतीने करावा लागणार.